इथून खिडकी आहे आणि आमची छोटीशी रूम. कणकवलीत पोहोचलोय. ज्यांनी हा कटवडा खाल्लाय त्यांना माहिती आहे, 10 रुपयाला होता पहिल्यांदा. कळवलं काय? आमची गावातली भाषा मालवणी मॅची चालू आहे. काय नकली नकली काय असली लांबपर्यंत जाऊची नाही ती. मार्केट एकदम शांत शांत आहे. यावर्षी आंबेच नाही म्हणजे मोहोर गळालाय. सो मित्रांनो, मागे मस्त सनसेट होत आहे. हे मंदिर मी कणकवलीत असून पहिल्यांदा आलो इथे. तो बघा नवीन दिसते ना त्याला, म्हणून भुकतोय माझ्यावर. हॅलो गाईज, गुड नाईट आहे. आणि मला माहिती आहे तुम्हाला मी क्लिअर दिसते की नाही दिसत आहे. बघा आपण कुठे आहोत. तर मी बसमध्ये आहोत आम्ही, आणि आम्ही आता चाललेलो आहे गावी लग्न आहे एक, त्यासाठी गावी चाललोय. आणि मी पहिल्यांदा माझ्या लाईफमध्ये बसने जाते. बस म्हणजे बसच बोलतात ना, ट्रॅव्हल्सने चालले. तर बघू शकता तुम्ही, इथून खिडकी आहे आणि आमची छोटीशी रूम. सामान ठेवण्यात आमचं. आणि हा आला झोपलाय. झोप आली मग. ओके, मस्त एसी बीसी आहे. गाईज, आम्ही हे बघा तेवढं सगळं खायला घेतलेलं आहे. मार्केटचं बिस्किट बघा, आणि मी आवाज सुपारी घेतले. त्याने आवडाच पर घेतलं. तर मी बोलत होती की इकडे आता गाडी अर्धा तास थांबणार आहे जेवण्यासाठी. आणि माझ्यासाठी तर हा पहिलाच एक्सपिरियन्स आहे. म्हणजे मी असं कधी ट्रॅव्हल नाही केलेलं, त्याच्यामुळे. सो तू कुठे मागे राहिला बोल. तू चालले पुढे पुढे, मी बोललो थांबतो जरा. हा, तो मानेचा कर्नाळ्याच्या पुढे थांबले, जस्ट जेवायला थांबलेत लोक. आम्ही करून जेवून आलो होतो प्रॉपर, कारण गाडी लेट झाली. पहिला 8:45चा टाइम होता, 10:30 आली. त्यामुळे आमचं जेवण वगैरे जिरलंय व्यवस्थित. मस्तपैकी आता झोपणार, मस्तपैकी झोपून काढायचं. मला ऍक्च्युली इथे पोहोचेपर्यंत पण गोळ्या लागलेला, पण तेवढं त्यांनी आता जेवणाला थांबवली. मग माझा झोप उडाली. मग मी आता मार्केट घेतलंय. मग आतापर्यंत कसा होता एक्सपिरियन्स? आता प्रवास चालू झालाय. काय नाही, मस्त झोपली होती. झोपलेली इथे येईपर्यंत जो काही अर्धा एक तास मिळाला. आता तो प्रवास चालू झालाय, त्यामुळे मी एवढा लांबचा तर मी जवळचा केला नाही का त्या ट्रॅव्हल्सने. एवढा लांबचा करायचा. मला तर इथं एक्साइटेड आहे खूप, कारण गणपतीनंतर मी आता किती दिवसांनी एवढा पहिल्यांदा झालेला आहे. हा एक्साइटेड एवढा शॉर्ट गॅप. गेल्या वर्षी एवढं पटापट गेलोय गावी. एवढा लॉंग ब्रेक झाला, मग ते गेलोच नाही गावी. कस तरी वाटतंय. बघा ही इकडे दिसते, इथे आमचा रूम आहे. रूम नाही, काय बोलतात ते, जागा आहे. सीट सॉरी, वरची होते आपले. तू बोलते ना ते ढकलायच्या काचा म्हणजे उलटी झाली तर काय नाही करू शकत. नाही होता. लेट्स गो. सो मित्रांनो, कणकवलीत पोहोचलोय. आणि पोचल्या बोललो इकडे येऊया नाश्ता करायला. स्वतः इथं कटवाडा मस्तपैकी खाणार आणि नंतर मग घरी जाणार. आपली जी बस आहे ST, ती पण 9:30ची आहे. सो अजून टाइम आहे. आता वाजत 8:15, पण 1.5 तास आहे. काय करायचं 1.5 तास. बोललो इकडे येऊया, जरा नाश्ता करूया, नंतर जाऊया. हो, ऑटोने 25 रुपयात घरी जाणार आहे. ऑटोने किती? 400 रुपये. कळवलं काय? ये इकडे बस. इकडे. सो मित्रांनो, कटवाडा लगेच आलाय. असा पाव आणि हा मिसळ पाव. आम्हाला जास्त करून कटवाडाच आवडतो. सो जे कणकवली मधले जुने लोक आहेत त्यांना माहिती आहेत, ज्यांनी हा कटवाडा खाल्लाय त्यांना माहिती आहे, 10 रुपयाला होता पहिल्यांदा हा कटवाडा. दरवेळी तेच बोलतो कधी, पण मी व्हिडिओ मध्ये नाही बोललोय. नाही बोललोय. हा, ते गोव्याच्या ज्यात बोललोय. तो ब्लॉग नाही एडिट झालाय.
सो आता पटपट पटपट खाऊया आणि जाऊया. आम्ही लहान होतो ना तेव्हा हा बंगला पहिल्यांदा भरपूर फेमस होता. ते गेला तो हा वाला नायकांचा बंगला पुढे समोर दिसतोय बघा व्हाईट वाला. कारण एकच होता ना असा एवढा चांगला इथे. आता भरपूर झालेत. सो मित्रांनो आम्ही आता आलोय घरी. फ्रेश वगैरे झालो आणि आल्या आल्या बघा आजीने मस्त पोळ्या घालून ठेवलं त्या दिसतात का. काय खाऊची यार. चाय पाहिजे आहे जास्त दिली ना मी चाय. आतली कमी कर. त्याच्याबरोबर माका नको आहे जास्त. नको बस झाली तेवढी. बघा पोळी बनवून ठेवल्यात मस्तपैकी आजीने. हे तुझ्यासाठी हे आणलंय. चावत नाही ना तुला मग हे आणलंय बघ केक. खायचा खा ह्या खाव काटा खाव. ह्यानंतर खा. महिनाभर खात राह. महिन्यात होता. सो आता करूया नाश्ता आणि मग बघू काय तरी नियोजन. गावात मस्त मॅची चालू आहेत. हा मॅची चालू आहेत. तेच रे आमची गावातली भाषा मालवणी. मॅची चालू आहेत. तिकडचाच आवाज येतोय. पण एवढा उन्हात कुठं जाणार मारायला. खाता वा आवाज येत नाही. गरम होत गावी भरपूर. एक्सपेक्ट करणार आपण एप्रिल महिन्यात. आपल्या कूलर मध्ये थंड पाणी टाकावं लागेल तेव्हा कूलर मधून चांगली थंड हवा येईल. अशीच येते. सो बरं वाटलं भरपूर दिवसानं आलो गावी. घरी गणपती चालू त्याच्यानंतर आत्ता. सो गणपतीचे ब्लॉग्स बघितले नसेल तर आत्ता जाऊन बघा गणपतीचे ब्लॉग्स. किती मजा घेते आम्ही धमाल केली मस्तपैकी. काय आलं बसली इथे ठपकन घालून. हे आम्ही काल घेतलं होतं पण काय खाल्लंच नाही आम्ही. खायला वेळच नाही गेला. एवढा पटकन आणला ना त्याने गाडी ना. झाप झोप मस्तपैकी. कसं आहे. चला मी पण खातो. तू खाणार मध्ये ना चहासोबत. सगळे पब्लिक येत आहेत बघ गाड्यावरनं नुसत्या. गेले बघून हवा कसे येता तुका. एवढा लांबपर्यंत जाऊची नाही ती हवा. तोंडावरती ना काय नकली घ्या नकली काय असली आज. नखरे नक्कर मला वाटलं नकली बोलली. मी म्हणते खेळणं किती यांका आणले नाही आम्हाला कोण म्हणते. खेळणं आता किती यांका लय माका सर लय घाम येता जे काय. ठेव तुला राहू दे इथे. तुला ठेव. तेव्हा तुम्हाला माका ते चार्जिंग करून फक्त दाखव. तसं तुका घे ना घर चौसर घे मागा नंतर ती मागा. घ्या गरम होतंय घ्या. येता गाईज शॉपिंग आम्ही आलेलो आहे कनेगावली स्टेशनला शॉपिंग करायला. आपली नाही. हां म्हणजे मी पण एक घेतलं अगोदर. आता पुढे आम्ही चाललो आहे आईस्क्रीम खायला. जरा गरम होतं भरपूर म्हटलं थोडासा आईस्क्रीम खाऊ. बसू. आज मार्केट एकदम शांत आहे. आज शनिवार तरी पण मार्केटमध्ये कोणीच नाही. उद्या मार्केट बंद असणार रविवार आहे. हो उद्या बंद असणार. चला आपण आलेलो आहोत त्या ठिकाणी. पण इकडे तर आपण सकाळी हे खाल्लेलं मिसळ. हा ना कुठे कटवाडा. हो तिकडेच मग जायचं. त्यांच्याकडे जायचंय.
नाही दाखवत होतं. मी इकडे आलोय बाळकृष्ण कोल्ड्रिंक हाऊस, कणकवली मधला फेमस. आवाज आहे ना, नाही तेवढा. मँगो कॉकटेल आता आल्यावरती दाखवतो कसं आहे ते. फेमस आहे आपलं दिवेस. हा कणकवली मधला फेमस. आ गया है हमारा कॉकटेल, पी के देखते हैं अभी. समोर कणकवली स्टँड आहे बस डेपो, त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट इथे आपलं बाळकृष्ण कोल्ड्रिंक हाऊस आहे. तिकडे आलो होतो. कसं सकाळी होतं? हे खाल्लं, सकाळी इथे आलो वडा. होतो. So, हे सगळे फेमस आहेत, म्हणजे खूप जुने आहेत, त्यामुळे काका बघते त्याच्यावर ना दाखव ना. काका तिथे बसतात असतात आमच्याकडे. चला. आवडलं त्यांना? तुला पण आवडलं? मँगो महाग आहे सध्या आणि आणि मँगोचा पल्प टाकला नव्हता कारण की आंबे महाग आहे. आंबे महाग आहे, 1400 आणि रुपये. असं झालंय की आंबे झाले ना आमच्या गावी पण आता अरे आता मी बघतोय ना मार्केटला लागलेले असायचे, म्हणजे आता लागलेच नाहीये. आंबेच नाही त्या वर्षी काय. इव्हन आमच्या गावी चिपळूणला म्हणजे लास्ट इयर तर आम्हाला इतके आंबे खाल्ले, त्या वर्षी आंबेच नाही, म्हणजे मोहोर गळालाय. काय हाल होतात गरिबांचे आमच्या. आता आम्ही कुठून खायचे? ह्या सीझनची वर्षभर वाट बघायची आणि इकडून पचका. हा ना, फालतू किती. चला चला आता जाऊया, बघूया आता कुठं जाऊया ते. सो फायनली अजून कणकवलीमध्ये खुशखबर आहे. इकडे जो पेट्रोल पंप दिसतोय तिकडे CNG चालू झालाय, पण मी मगाशी बघितलं संपला होता. सो चालू तर झालाय ऍटलिस्ट. खूप सुंदर मंदिर आहे गाय तिथे. उद्या येऊया सकाळी बाहेर, पण आताच सकाळी. भारी होतं. हा ना. पाठी पण ना मस्त सूर्यास्त होतोय. ते सूर्यास्त झाला आणि हे सुंदर असं आपलं मंदिर. सो मित्रांनो मागे मस्त सनसेट होत आहे छानसा, आणि हे मंदिर मी कणकवलीत असून पहिल्यांदा आलो इथे. किती छान मंदिर आहे. हो ना. सो आता आम्ही इथून निघतोय, अंधार पडत चाललाय. अंधार व्हायच्या अगोदर घरी जायचा आमचा प्लॅन होता. आता वाजले 6:39, अजून 10 मिनिटात अंधार पडायला इथे. काय करते का? आता पण तर रस्ता छान दिसत होता, व्हिडिओ करत होते जरा. चला मुंबईत आणि कुठे पण फिरायला गेलं किती पण बाईक चालव, गावी येऊन बाईक चालवायची मजाच वेगळी आहे भाई. मग कुठली पण बाईक असू दे, कुठल्यावर चालवते बघ, स्प्लेंडर भाई. 18 वर्ष झाली गाडीला. आमच्याकडे आता भजन आहे, तर भजन आमच्याकडे आता भजन येणार आहे आणि आम्ही वाट बघतोय भजन जे ठेवलं त्याचं, कारण की आता पहिलं मंदिरामध्ये भजन होणार आणि मग आता वाडीमध्ये जेवढी घरं आहेत तेवढ्या सगळ्या घरांमध्ये जाऊन भजन करणार. त्यानंतर अजून एक घर आहे, मग कदाचित आमच्याकडे येतील. काय बोलता? बोला. काय बोला? बोला, स्वतःच बोलायचं. भजन भजन हा ऐकता म्हणाले लोक ऐकणार. लोक ऐकणार हो. आमच्याकडे भजन येणार, आमच्याकडे पण भजन येणार. तुम्हाला आवडतं ना भजन? आवडतं. बोला अजून काय? मला भजन आवडतं ना. नाही नाही चालेल, दिलं तरी काय प्रॉब्लेम नाही. पियाला हवंय. झाली गाडी नीट करून. जुनी गाडी आहे ना, त्याचं मेकॅनिझम वेगळं आहे.
ते वर उचल्याचं स्टँड असला असतं तर झालं असतं माझ्या मते. आहे. कुठे? सगळं आतमध्ये लावलं. अच्छा. किती उठला गोळी. अजून उचल. इकडे विहीर आहे. ही विहीर चालू आहे. अच्छा ओके, ऐसा है क्या? बोरिंग. हे काकींचं घर. तो जो भुकतोय तो माझ्यावरच भुकतोय. तो बघा, तो बघा. मी नवीन दिसते ना त्याला म्हणून भुकतोय माझ्यावर. ए गप 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 गप. फक्त भुकतो मी, जवळ आली की पळून जातो. ये ये जाऊ दे, जा बांधते. इकडनं हा रस्ता गेला दुसरा गाडीचा. तिकडनं सो गाइज गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल. व्लॉग तर तसा मी एंड नाही केलेला आणि हा काय मला सोडणार आहे. व्हॉट यू वॉन्ट? थांबा दे, मी ह्याच्याशी बोलून घेते मग येते. झाला करून आता काय करतलो? तू सांग का बाबू? झाला पंक्चर आहे तो टायर, दुसरा टायर कधी दाखवू गोय तास म्हणतो दाखवू चांगलं नाही. करूच लागतो इमर्जन्सी. मग तो इमर्जन्सीचा टायर आहे. स्टेपनी म्हणजे इमर्जन्सी टायर. तो काय मेन टायर नाही, छोटो असता तो. तू बारीकची तरी काढ पण काढ. मग सांगायचं हे काय करतो? मेहंदी मालवणीच बोल. काय करतो? मेहंदी काय? हां, कोण काढता? झालं. एवढंच होतं मला. काय करताय? थांब थांब कट कट कट. याच्यात मालवणी काय काढू? कटकट किती करतो? बोललं का मालवणी? तू काय मालवणी बोलत नाही त्याची? आताच घेऊ नको. अरे ती लाईट लावा तोंडावर त्याचे उजेड पडून दे बरं. तोंडावर उजेड पडता. पडता. प्रतीक्षा गोड्या. आता बोललेला कट कर सगळा. आता मी बघतोय काय करू दादा. काय आला? ते तू काय करतो? मेहंदी काढतो. कोण काढता? काय करता प्रतीक्षा? प्रतीक्षा काय करतो? हा, कशी डिझाईन काढतो ती सांग तरी. किती काढतोस मेहंदी? कमेंट करा, कमेंट. लगीना प्रतीक्षाचा बाहेर बघा कसं झाला खरंच मस्त पैकी. बघा जाऊ नको बाहेर. ब्लॅक शर्ट का टी शर्ट घातला ना जास्त गरम व्हायला लागलं मला. तापलो मस्त पैकी. काय कपडे घातले जास्त? वाईट घालायचे. आणि दुसरे कपडेच नव्हते. कपडे नव्हते म्हणून आगरपुडक नाही गेले मी. मला माहित. हॅलो गाईज. तर मगाशी मी तुम्हाला हे सांगत होती की आम्ही इथे खालती आलेलो प्रतीक्षाच्या घरी जरा जेवण वगैरे करून खाली. आणि हा दुसरा दिवस आहे बाय द वे. कालचा व्लॉग तर मी एंड नाही केला. आणि काय हां मला एवढं दिसलं. हां तर काय बोलत होता, कालचा व्लॉग तर एंड नाही केला, तो आता एंड करू कारण की आम्ही लग्नासाठी गावी आलो आहे. आणि लग्नाचा व्लॉग तर दुसरा टाकू, तो आम्ही जेव्हा निघू इथून हळदीसाठी तिथून पुढे. भाई उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी येत असाल तर या या. तुम्ही पण अनुभवा गावची गरमी. मस्त पैकी. आणि ही मेहंदी प्रतीक्षाने मस्त मेहंदी काढली आहे माझ्या हातावर बघा. हां हां चला आता जेवूया कारण की निघायचं आहे परत 3 वाजता. आज हळद आहे तर हळदीला जाणार आहे आम्ही त्याच्यासाठी. तर आता घरी जाऊन जेवूया. तर आम्ही आता निघालो आहे हळदीसाठी. आणि हा ब्लॉग आहे जो आम्ही इथेच एंड करतो आहे कारण की इथून पुढे आम्ही नवीन ब्लॉग स्टार्ट करणार आहे, लग्नाचा ब्लॉग. सो गावाकडचं लग्न कसं असतं
मी लास्ट टाईम पण तुम्ही जर बघितलं नसेल तर आमचा व्लॉग जाऊन बघा. आम्ही लास्ट टाईम पण गावाकडचं लग्न दाखवलेलं आणि यावेळी पण आम्ही लग्नासाठीच आलेलो आहे. तो दिवेशच्या भावाचं लग्न आहे त्यासाठी. आणि तर मग हा व्लॉग आपण इथेच एंड करूया आणि इथून पुढे आपला लग्नाचा व्लॉग स्टार्ट होणार आहे. सो तो तुम्ही नक्की बघा. बाय.